नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी, जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे आणि त्या अल्टिमेटम आधी जरांगे पाटलांची शेवटची सभा आज बीडमध्ये होणार आहे आणि या सभेतून जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार का आणि आजच्या सभेतून जरांगे पाटील सरकारवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान जरांगेंच्या या सभेसाठी बीडमध्ये जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। सागर सुरोसे माझे सहकारी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण बघतोय जरांगेंचे 24 तारखेचा अल्टिमेटम आहे आणि त्याआधी आजची ही महत्त्वाची सभा। सुमित, आपण पाहिलं की खरं तर आज जरांगे पाटील यांची जी काही इशारा सभा जी आहे ती या ठिकाणी आज बीडमध्ये पार पडते। बीडच्या पाटील मैदानावरती जी सभा जी आहे ती पार पडते आणि आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जंगी तयारी जी आहे ती या संपूर्ण मैदानामध्ये करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर भव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि किल्ल्याची प्रतिकृती असलेला हा स्टेज या ठिकाणी उभारणार आहे, जिथून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सरकारला इशारा जो आहे तो देणार आहेत। खरं तर आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही इशारा सभा बीडमध्ये पार पडते आणि आपण पाहतोय 200 JCBच्या माध्यमातून त्यांच्यावरती पुष्पवर्षाव जो आहे तो देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण 100 एकर परिसरामध्ये हा भगवं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी सभास्थळी येणार आहेत आणि येथूनच ते आपल्या इशारा सभेला संबोधित करणार आहेत। खरं तर आपण पाहिलं की 24 डिसेंबर ही अल्टिमेटम जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला होता आणि 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी देखील मागणी त्यांनी केलेली होती। मात्र अद्यापही आरक्षण मिळालेलं दिसत नाही आणि त्या पार्श्वभूमीवरती आज ही इशारा सभा जी आहे ते बीड शहरामध्ये पार पडते। खरं तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेलं हे संपूर्ण 100 एकराचा परिसर आहे आणि या ठिकाणी ही इशारा सभा पार पडते। नक्की मनोज जरांगे पाटील या सभेतून काय इशारा देतात, सरकारला कोणत्या पद्धतीचं अल्टिमेटम देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, कारण आपण पाहिलं की यापूर्वी देखील त्यांनी बरोबर आहे कोणता अल्टिमेटम आज जरांगे पाटील सरकारला देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।